जीव घ्यायचा आहे माझा? मनवा असं नाहीये, ऐकेल कोणीतरी. मला माफ कर मनवा, मी खूप स्वार्थी झालो. सुरुवातीपासूनच मला असं वाटायचं की मी लहान आहे म्हणून मला प्रत्येक जण डावलतोय, आणि म्हणून माझ्या डोक्यात नको नको ते विचार येत होते. मग तुम्ही कधी कोणाशी बोलला का नाही? बोलायचं होतं, काहीतरी तोडगा काढायचा होता यावर. बघा, तुम्ही खूप चुकीचं वागलात, आणि फक्त माझ्याशी नाही, राजवीरशी, त्यांच्या आईशी, सगळ्यांशी चुकीचं वागलात. आणि ह्या फक्त मला माहित असलेल्या गोष्टी. या व्यतिरिक्त तुम्ही काय काय केलंय तुम्हालाच माहित. असं काय नाहीये मनवा, मी खरंच सांग. काय झालं, असं काय बघता? नाही, तू अचानक आलास म्हणून. मनवा, झाली सगळी तयारी? नाही, चालू आहे. काय नाही, काय झालं? समजाव त्यांना. कुणाला? तुझ्या नवऱ्याला. आणि कोणाला? काय केलं त्याने आता? डोकं नसल्यासारखं वागतात. ते तर ते नेहमीच वागतात, पण आता काय पराक्रम केलेत? अरे काय वेळ न बघता कुठेही तोंड उघडताय. म्हणजे त्यांनी आता अशी गडबड केली ना की आपल्याला घर सोडावं लागणार आहे. देवा, कुठे जायचं मग आपण? विचार त्यांनाच. यश, तू का डोकं खाऊ नकोस. काय झालं ते सांग ना नीट. काही राजवीर घरी आहे, त्यांना माहितीये ना. मग मनवाशी ते झालेल्या प्रकरणाबद्दल बोलतायत आता. हो. हे देवा, काय करायचं यांचं रे? काय बोलत होते? बोलणं पूर्ण झालं नाही, कारण तोपर्यंत राजवीर आला. बापरे. मग काय, त्यांना वाटलं राजवीरने सगळं ऐकलं म्हणून, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. पण ह्यांना धरधरून घाम फुटला. देवा, काय करायचं रे तुझ्या बाबांचं? मला काय विचारते? तूच बघ आता काय करायचं ते. तर स्वतः आधी तोंड घशी पडलेत. काय गरज होती आता तिच्याशी बोलायची? सगळं मी आहे आत. बोला, मी काय मदत करू तुम्हाला? काय झालंय तुम्हाला राजवीर? कुठे काय झालंय? काल माईना फराळ करायला मदत केली, आता मला तयारीला मदत करताय. काल माईला मदत केली कारण मला करायची होती, आणि आता तुम्हाला मदत करायची आहे कारण मला तुमच्या सोबत वेळ घालवायचा आहे. अजून काही? बस एवढंच. ही काय वेळ आहे का तिच्याशी बोलायची? घे, आले, विचार तूच. काय झालं? काय झालं सांगा ना. असे तोंडाकडे काय बघताय माझ्या? काय झालं वर आम्हालाच विचारा. काय झालं? यश, ही आयुष्यात कधी माझ्याशी सरळ बोलणार आहे का? तूच सांग काय झालं. सरळ बोलण्यासाठी तुम्ही आधी नीट वागा ना. तुम्हाला तुमची काळजी वाटत नसली ना, तरी आमची तरी काळजी करा कधीतरी. काय गरज होती आता तिची माफी मागायची? कमाल करतेस रंजू, माझ्याकडे दुसरा काही पर्याय होता का? ओ वडील, तुम्ही जो काही हा मूर्खपणा केलाय ना, तो परत करू नका प्लीज. यश, बापाशी बोलतोयस. सॉरी वडील, पण मला हे तुमचं अजिबात आवडलेलं नाही. नाहीतर काय, आधीच एवढा फुशारक्या मारत फिरत असते, आता आपल्याला तिची माफी मागायला लागली म्हटल्यावर आपल्याला नोकर म्हणूनच ठेवेल ती घरात. ए, गप्पा बसा तुम्ही. मला माहितीये मला काय करायचंय. आहो, राजवीर, तुम्ही काय करताय? काय करताय म्हणजे? पूजेची तयारी करतोय. मला चिमटा काढा. काय झालंय तुमचं? नाही, माझा खरंच विश्वास बसत नाही. मला चिमटा काढा. तुमची मस्करी करून झाली की सांगा मला. काय झालं? तुमचा विश्वास बसत नाही ना मी पूजेची तयारी करतोय.
तुमचा विश्वास नाही आहे देवावर नव्हता. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा मी देवाबरोबर बोललो. म्हणजे मला कळलं नाही. बोललो म्हणजे ऍक्च्युली चिडलो होतो. का? काय तुम्ही देवासाठी एवढं सगळं करत आहे आणि तुमच्या बरोबर असं होत होतं ते काही मला पटत नव्हतं. माझा खरंच विश्वास बसत नाहीये या सगळ्यावर. हे सगळं तुमच्यामुळे होतंय मनवा. तुम्हाला माहितीये तुम्ही येण्याआधी या घरात एकही सण साजरा व्हायचा नाही, पण तुम्ही आल्यापासून सगळं बदललंय. राजवीर आता कौतुक पुरे प्लीज. कौतुक नाही, फॅक्ट सांगतो. मी देवाला सांगितलं होतं तुम्हाला काही झालं तर घरातला देवारा सुद्धा काढून टाकेल मी. असा विचार सुद्धा मनात आणायचा नाही राजवीर. चल, नाही आणणार. बरं ठीक आहे, मी काय मदत करू? कशाला? मी करतोय ना सगळं. पण मग तुम्ही मला काहीच करू देणार नाही. जे जे मला जमेल मी सगळं करणार आहे, तुम्ही नाही करायचं. मनवा, झाली का पूजेची तयारी? नाही, मी करतोय तयारी. तू पूजेची तयारी करतोयस? माई तुमचा पण विश्वास बसत नाहीये ना? नाही, पण हा बदल चांगला आहे हा राजवीर. छान वाटलं मला. चांगला आहे ना? पर मनवा, आता लक्ष्मीपूजन करायचंय आपल्याला. वर जा आणि मी दिलेली साडी नेसूया. हो ठीक आहे, पण आधी मला सांगा ना काय मदत हवी आहे तुम्हाला. ते मी आहे ना, मी करतो. आणि माई आहे, माई मदत करेल मला. माई करशील ना? हो. ठीक आहे. नाही, मला सांग, बरोबर करतोय ना? हे काय? बघा, साडी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. नाही, आता एक काम करा, मला स्टाफची बोनस लिस्ट पाठवा लगेच. हो. राजवीर, कामात आहेस का रे? नाही, बोल ना मी. हे मनवाला दे. काय? बघ ना तूच. तुला आठवतं का दागिना? नाही. मोहिते पाटलांच्या घरातला हा खूप जुना दागिना आहे. कित्येक वर्ष माझ्याकडे होता. मला तो माझ्या सुनांना द्यायचा होता, पण इतके वर्ष आपल्या घरात जे काही चाललंय ना त्यामुळे नाही शक्य झालं. पण आता सगळं छान झालंय आणि हे सगळं मनवामुळे शक्य झालं. मला वाटतं हा दागिना मनवालाच द्यायला हवा. तू दे तिला. नाही, तू मोठी आहेस, तू दे ना. अरे मी दिला काय तू दिला काय एकच ना, पण तू दिलास ना तर तिला आवडेल. दे, जा, जाऊन दे. द्या द्या, सगळं त्या मनवालाच द्या. कशी दिसते मी? खूप छान. तुमच्याकडे बघत राहावं असं वाटतंय मला. म्हणून एक मिनिट काय झालं? ते ठेवा. किती सुंदर नेकलेस आहे राजवीर. आवडला तुम्हाला? खूप आवडला.
म्हटलं दिवाळी आहे, तुम्हाला काहीतरी छान गिफ्ट द्या. तुम्ही दिवाळीसाठी थांबता का गिफ्ट द्यायला? तुम्ही नेहमी गिफ्ट देत असता. मला आवडतं तुम्हाला सरप्राईज द्यायला. अच्छा, काय तुम्हाला सरप्राईज दिलं ना, खूप गोड असता तुम्ही. पण राजवीर, तुम्ही आधीच मला ही साडी दिली, हम्म. आता हा नेकलेस. काय गरज एवढे गिफ्ट द्यायची? काय फरक पडतो? राजवीर, म्हणवा, नवीन विकत नाही घेतलाय मी. मग घरातले दागिने आहेत ना, त्यामधलाच एक आहे. माईने दिलाय तुमच्यासाठी. हो, पण मला एक सांगा, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला गिफ्ट दिलं बरोबर, हम्म. तुम्ही काय देणार त्याला? काय पाहिजे माझ्या नवऱ्याला? सगळी कामं ना या घरातली मला एकटीलाच करायला लागतात. तशी काही मी सून नाही, घरातली नोकरच आहे. काय करतेस? ए वाव, शंकरपाळी. ए, मारतीयस कशाला? मग कळत नाही का मी काम करते ते? खाण्यासाठीच आहे ना ते. तुला हवं असेल तर डब्यातलं घे ना, उगाच कशाला माझं काम वाढवून ठेवते. ह्यातलं खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे? अगं जाग बाई, डोकं नको खाऊस माझं उगाच. माझ्यावर का चिडतेस तू? आणि मी नीट बोलते ना, तू पण नीट बोलायचं. हो, तुला कळत नाही का एकदा सांगितलं तर? तू का चिडतेस इतकं? काय झालंय? मला ना कंटाळा आला आता सगळ्याचा. म्हणजे अगं, त्या मनवामुळे आपल्याला घरात काही किंमतच राहिली नाहीये. कोण म्हणालं तुला असं? कुणी बोलायला कशाला पाहिजे? दिसत नाही का डोळ्यांना? काय दिसलंय तुला? माईने आज सकाळीच एक मोठा दागिने दिलाय मनवाला. हो, नाही म्हणजे ही गोष्ट नेहमीच होते ना. तू का टेन्शन घेतेस त्याचं? तू का अपसेट होतेस? ते सगळे दागिने त्या मनवालाच मिळणार आहेत का? आपण असं समजायचं म्हणजे माई मनवाला दागिना देणार, मनवा तो घालणार आणि आपण तो बघत बसायचं. तू बघत बसा, मला नाही चालणार ते. आणि जरा चांगलं बोलायला शिक, म्हणजे चांगलं घडेल काहीतरी. हॅलो मम्मा, आपण चांगलं बोलायला शिकल्याने जर काही चांगलं होणार असतं ना, तर काही बघायलाच नको होत ना. तेच जाग बाईत ना, जाईत ना. तू माझ्यावर का चिडतेस सतत? रंजू, ग का चिडतेस तिच्यावर? काय झालं नंदा? काही नाही, सांग आता. रंजू, काय झालं? माई, नंदा रागवली तुमच्यावर. पण का? काय का तुम्ही तिला दिवाळीचं काही गिफ्टच दिलं नाही? अगं, त्यात रागवायचं काय? एवढंच ना. हा, हे ओ माई, राहू दे. मला वाटलं काहीतरी मोठं गिफ्ट द्याल. अगं पण काय तुम्ही, आम्ही काही भीक नाही मागितली तुमच्याकडे. आम्हाला नाही, घरामध्ये काही किंमतच नाहीये. चल ग. काय बोलतेस तू? मनवा, पूजा करून घे. हो माई. लक्ष्मी माते, मनवाला असंच सुखात ठेव. तिच्यावर आता कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. देवी महालक्ष्मी, तुझी कृपा या घरावर सदैव असू दे. या घरात सुख समृद्धी अशीच नांदू दे. या सगळ्यांनी. माई, हे घे. घ्या.
आई फराळ खूप छान झालाय. हो, आणि करंजी मात्र खूपच छान झाली हं. काय राजवीर? यश, यावर्षी फटाके नाही का वाजवायचे? नाही, यावर्षी नाही फोडणार मी. हो, आपण इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेट करू. नंदा घे ना तू पण. अगं ती घेईल ना, तू खाऊन घे मनवा. मी घेते, तू घे. मनवा अगं ती घेईल, तू खा ना तुझं दूध. हो हो, मी घेते. मिस्टर राजवीर मोहिते पाटील. काय झालं? इन्स्पेक्टर साहेब, असं सणासुदीला एकदम कोणाच्या घरी येऊ नका हो, घाबरायला होतं. दिवस चांगला नाही जात. तसं मी येणारच होतो तुमच्याकडे फराळ द्यायला. पण आता तुम्ही आलात तर या, फराळ करून घ्या. या. नो थँक्स, पण माझं एक महत्वाचं काम होतं. मिस्टर राजवीर मोहिते पाटील, मला तुमच्याशी बोलायचं थोडं. हीच ती गाडी. थँक्यू. तुम्ही आम्ही बघतो काय करायचं. या तुम्ही. राजवीर, राजवीर, राजवीर काय करताय तू? राजवीर काय केलंय यानं? राजवीर, राजवीर प्लीज सोडा. आजपर्यंत मनवाने तुझ्यासाठी एवढं केलं, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला तू. माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला. तुझी हिंमत कशी होते? तुला मारून टाकेल मी. राजवीर सोडा, त्यांना काहीतरी होईल. राजवीर तुम्हाला माझी शपथ आहे, सोडा. त्यांना पाणी घेऊन ये. मोहन, मोहन, अरे या थराला कसा जाऊ शकतोस तू? मला लाज वाटते तुला मुलगा म्हणायची. मी आले. राजवीर म्हणून आता माझ्याशी बोलू नका प्लीज. मला एकट्याला सोडा आता. ठीक आहे, मी नाही बोलत. तुम्ही घ्या तुमचा वेळ. प्लीज तुम्ही शांत व्हा. मनवा, त्याने तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही शांत बसायला सांगताय. मला कसं काय शक्य आहे माझ्यासाठी? मला तुमचा राग कळतोय राजवीर. नाही कळत आहे ना. मनवा, तुम्हाला कळत नाहीये, नाही तर थांबवलं नसतं तुम्ही मला. तुम्ही एकदा माझं ऐकून तरी घ्या. मनवा, म्हणून तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? मनवा, तुम्ही सर्वस्व आत्माचं आणि त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला मनवा. आणि या अशा माणसाला माफ करायचं म्हणता तुम्ही? मला एक सांगा मनवा, उद्या माझ्या जागी जर तुम्ही असता, तुम्ही शांत बसला असता? करायला असतात राजवीर, तुम्ही खूप टोकाचा विचार करता. मनवा, माझ्या बायकोला मारणाऱ्या माणसाबद्दल मी टोकाचाच विचार करणार. त्याची हिंमत कशी होती मनवा त्याची? तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला मनवा. कशावरून तो तुम्हाला परत मारण्याचा प्रयत्न करणार नाही? कशावरून? मला माहिती आहे तो माणूस कसा आहे मनवा. मला त्याला या घरात राहू पण द्यायचं नव्हतं. फक्त तुमचा आग्रह होता म्हणून त्याला इथे ठेवलं. आणि आजही मी तेच म्हणेन जे मी तेव्हा म्हणाले होते. समोरचा माणूस कसाही वागला म्हणून आपण त्यांच्यासारखा वागायचं नसतं राजवीर. असं कसं काय बोलता मनवा तुम्ही? एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तो माणूस तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करणार नाही अशी गॅरंटी कशी काय आहे तुम्हाला?
आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर. मी जास्त नीट ओळखतो त्या माणसाला. तो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकतो, मला माहिती आहे मनवा. राजवीर, मला सगळं मान्य आहे, पण मला सांगा, आता तुम्ही जर त्यांना मारलं असतं तर तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? मला नाही फरक पडत मनवा. मला फक्त एवढंच कळतं मनवा, माझ्या बायकोकडे जो डोळे वर करून बघेल ना, त्याला मी नाही सोडणार, त्याला माफ नाही करू शकत मी. प्लीज तुम्ही नका असा राग करू. प्लीज नका करू. मला भीती वाटते या सगळ्याची. आणि आता राग करून काय होणार आहे मला सांगा. मला माहित होतं हे सगळं काकांनी केलंय, तरीही मी शांत काय